युवा खेळाडू सागर होते विकेटला आणि त्यांच्या मात्र हातातून चेंडू मात्र निसटला. एक क्षणाचा मात्र सहजपणे हा झेल संपादन करेल, परंतु तशा प्रकारचं केलं तिथे मात्र पान आपल्याला नाही. जीवनदान मध्ये फलंदाज तौसिफला आणि पवित्र जीवनदानाचा मात्र कशा रीतीने मात्र फायदा उचलतो आपल्या संघासाठी. तर शुभमचं स्वागत केलं षटकराने. लेंथ होती आणि त्यानंतर पहा ओव्हर पिचिंग चेंडू पुन्हा हवेत आहे. या ठिकाणी चूक करणार आहे सागर. निशांतच्या माध्यमातून मात्र ठिकाणी झेल टिपला जातो. या अल्पते पडके संघाला लागणारा हा पहिला झटका. तौसिफ मागतो का गाव वारंवार मोठे पट्टी घेण्याचा प्रयत्न करत होता तौसिफ, परंतु या ठिकाणी एक जाळला भिडलं होतं शुभमने आणि त्या जाळ्यामध्ये मात्र लगेच पूर्णपणे फसतोय. मिडलिंग मात्र बरोबर झाली नाही, टायमिंग मात्र व्यवस्थित झालं नाही आणि त्याच कारणाने मात्र तो अंतर या ठिकाणी कापू शकला नाही. बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर तौसिफच्या बॅटमध्ये तब्बल आपल्याला 16 धावा पार मिळाल्या, त्यामध्ये 2 चौकार आणि षटकार समाविष्ट. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर मास आलेला आहे. मासकडे सुद्धा खूपच छान तकनीक आहे, चांगला टॅलेंट आहे. कशा प्रकारचा खेळ इथे मात्र तो प्रस्थापित करतो आपल्या संघासाठी. खूपच छान केलेली पैकी इथे मात्र पाहायला मिळते. थोडासा फ्लॅटेड डिलिव्हरी होती, थोडासा वेग सुद्धा या ठिकाणी मात्र कमी केला होता गोलंदाज शुभमने. शुभमने आतापर्यंत खूपच छान चेंडूची फेकी केली आहे, कारण पहिले चेंडूवर जो आपण षटकार पाहिला तो कुठेतरी छत्तीसगड मात्र चूक झाली, त्याच कारणाने आपल्याला 6 धावा पार आपल्याला. परंतु त्यानंतर एक विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिगल डिलिव्हरी अर्थात डॉट चेंडू ची फेकी पाहायला मिळते. पुन्हा स्लॉक करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळते, परंतु काय चेंडूचा टप्पा आहे. कसरने आतापर्यंत 4 चेंडू मात्र केलेले आहेत. 4 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर अजूनही एकाही चेंडूवर त्यांनी मात्र बॅटला मात्र स्पर्श केला नाही. पूर्णपणे स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. दक्षिणच्या मात्र या ठिकाणी पुढे जाईल. दक्षिणच्या पुढे जात असताना एक गडी बाद 19. इथे मात्र मागच्या बॅटमध्ये खूपच चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 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 आणि निघून गेला डीप स्क्वेअर लेग सीमरीच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. खूपच दूरवर जाऊन मात्र चेंडू पडला. ज्याप्रमाणे कनेक्शन पाहिलं आपण फलंदाज मागच्या बॅटमधलं. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये उभे, परंतु मात्र प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये मात्र चेंडूला पाहतच राहिले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिले. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण. सिल्वर जुगले आकडा आपल्याला सापडला पाहायला मिळते 25. इथे मात्र पुन्हा एकदा हुक करायचं होतं, परंतु अलिशन मात्र चुकीचं पाहतोया. जवळपास डीपचा खेळाडू येऊन तुला मात्र कलेक्ट करतोय. तत्पुरती मात्र एक धाव या शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. या प्रत्येकाचा षटक समाप्तीचा इशारा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आपण जर विचार केला तर 12 धावा आल्या होत्या आणि या षटकात तब्बल शुभमने एकूण 14 धावा खर्च केल्या. नेक्स्ट मॅच पीसीसी बोरुली विरुद्ध फुकसे. बिग फाईट, बिग बॅटल. एका बाजूने पाहू शकता आपण बबलू पाटील, बंटी पाटील, चेतन पाटील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता जरार मुल्ला, शाहिद खान, याया खोत. तर दोन्ही संघात आपण विचार केला तर देखील दोन्ही संघ बॅलन्स आहेत. दोन्ही संघात चांगली बॅटिंग ऑर्डर आहे, चांगली गोलंदाजी आहे, चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. परंतु ही तेवढीच मॅच सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाची असणार आहे. अल्पते पडगे आणि जय हनुमान वावळी संघासाठी सुरुवात पाहिली तर अल्पते पडगे संघाने खूपच छान पाहायला मिळाली. तर तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज समीर.
मित्रांनो आपण अनुभवतोय स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2021 पीटीसी मधील आपण हे संघ आज इथे मात्र अनुभवतोय एक पुन्हा 10 संघाने आज प्राधान्य दिलं होतं आणि त्यापैकी आपण पहिल्या फेरीतला अंतिम सामना इथे मात्र अनुभवतोय. समीर इथे मात्र षटकार सुरुवात करतोय राऊंड द विकेटने आणि या ठिकाणी आल्या समीरचं स्वागत केलं आहे मासने षटकाराने. काय जबरदस्त टायमिंग आहे, काय जबरदस्त कनेक्शन पाहायला मिळतोय, खूपच छान फटका पाहायला मिळाला. आणि त्याच्यावर मात्र काय जबरदस्त पॉवर हिटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कौशिक पास झाल्यानंतर असं वाटलं की मात्र कुठेतरी धावांची गती इथे मात्र कमी पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी त्याच्या स्कॉलर पाऊल ठेवून मात्र मास सुद्धा खूपच छान फलंदाजी साकारतोय. आता मात्र कुठेतरी दुरून खेळण्याचा प्रयत्न, त्यांची लेंथ आपण जर पाहिजे चुकीची आहे, उजवीची सोडून मात्र तिथून निघून जाते. पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलं, वाईटचा इशारा मात्र पाहायला मिळतोय. थोडंसं प्रेशर इथे मात्र पाहायला मिळालं समीरवर, कारण पहिल्या चेंडूवर आपण षटकार पाहिला आणि त्याच कारणाने ही लाईन चुकीची पाहायला मिळाली. आणि नेहमीच होत असतो एखाद्या गोलंदाजासमोर एखाद्या वेळी फलंदाजाने मोठा फटका त्याच्यावर नक्कीच खेळला तर मात्र त्यानंतर थोडंसं शाईन गोलंदाजी आपण पाहत असतो आणि ती स्थिती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते समीरकडनं. बॅक टू बॅक हा दुसरा स्क्वेअर चेंडू आणि त्यासाठी आता मात्र पुढे जात असताना पाहतोय आपण 1 गडी बाद 34. इथे मात्र आपण जर पाहिलं तर सरळ बॅट लॉक करायचा प्रयत्न केला जातो लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव सहजपणे पुढे गेले, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहूया फलंदाज नक्कीच बाद झालाय, परंतु पाहूया पंच मात्र या ठिकाणी मासला बाद घोषित करतायत. ही खूप मोठी चुकी इथे मात्र मास केलेली आहे. कुठेतरी या ठिकाणी प्लॅन केलं होतं की फलंदाज हसन इथे मात्र आपला विकेट फेकेल, परंतु मात्र योग्य त्या वेळी पिकी पाहायला मिळाली आणि योग्य त्या वेळी एसट्या इथे मात्र गोलंदाज समीरने उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद. झेल टिपलाय त्या ठिकाणी निशांत होते आणि मात्र या ठिकाणी अल्पते पडके संघाला लागणारा तिसरा तडका हसनच्या रूपाने फलंदाज बाद. हसनने आतापर्यंत या इनिंगचा आपण जर विचार केला तर 5 चेंडूंना सामोरं गेला आणि 5 चेंडूमध्ये एकही धावाचं आपल्या संघाला त्याने योगदान दिलं नाही. खूपच निराशजनक कामगिरी आज आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळाली. हसन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण यंग स्टार अरमान आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी नंबर 5 वर. अरमान आणि साहिल असे 2 फलंदाज आपल्याला आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र खूपच छान फटका पाहायला मिळतोय, परंतु गॅप शोधता आला नाही कारण डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतोय, या जोपर्यंत चेंडूची पेटी होईल तत्पुरती मात्र 2 धावा सहजपणे मात्र पूर्ण केल्या. खूपच छान रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल इथे मात्र पाहायला आपल्याला. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर एकही मोठा फटका आतापर्यंत आपण पाहिला नाही, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलाय समीरने. त्याला गोलंदाजीची मात्र निशाणी दाखवताना आपल्या संघासाठी
इथे मात्र पहा ढाबे गोल. अजून एक मात्र विकेटचं पतन अल्पते पडगे संघाचा. साहिलला मात्र माघारी परतावं लागतो. या मॅच मध्ये कमबॅक करत असताना जय हनुमान वाहुली संघ. अतिशय वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. थोडंसं सफल झाले होते फलंदाज साहिल उजवायच्या पलीकडे मात्र निघून गेले होते आणि त्याच कारणे पाहिलं की गोलंदाजाने अगदी डावी इष्टीवर निशाणा साध्य केला आणि मात्र सफलता इथे प्राप्त केली आहे समीरने. आज मैदानाच्या आतमध्ये येतो या आदेश. हेच तर क्रिकेट आहे. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतोय आणि ती स्थिती आता आपल्याला या ठिकाणी झाली. इथे मात्र पुलकरचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. मिडुकला शुभम आहे आणि कोणत्या प्रकारे चूक होणार नाही. तू चलमय आया अशी स्थिती पाहायला मिळते. या ज्या फलंदाज खूप मोठ्या अपेक्षा होत्या तो फलंदाज मात्र आवेश आल्या पावली मात्र माघारी परत या बाद होताना. मात्र झील इथे मात्र संपादन केलं आहे शुभमने. समीरचे शूटिंग समाप्त झालं. एकूण 4 फलंदाज या ओव्हरमध्ये मात्र बाद झाले परंतु समीरच्या खात्यामध्ये आपल्याला 3 विकेट्स पाहायला मिळाले. कारण एक गडी 34 सोबत बाद झाला होता आणि आपल्या स्पिनमध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या. तर 3 सेकंडच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण धावसंख्या पाहू शकता. एकूण 6 गडी बाद 37 धावा अल्पते पडके संघ परत फलंदाजी करत असताना अजूनही एकही शक्यता केली आपण पाहणार आहोत आणि षटकामध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पाहतोया या ठिकाणी लंच नंतर पुन्हा एकदा समालोचक कशामध्ये जोडले जात आहेत. माझे सहकारी समालोचक माझे परम मित्र अजय घर त्यांच्या स्वमधुर वाणीतून आपण या ठिकाणी पुढचं धावतो समालोचक आपण ऐकणार आहात. मी थांबतोय परत आपण पुढे जाऊ नका. पाहत राहा स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती 2021चा हा महातारा. थँक्यू. धन्यवाद योगी. गुड आफ्टरनून टू ऑल. एका चांगल्या सामन्याची अपेक्षा क्रिकेट रसिकांना. षटकाला सुरुवात होते. निर्धाव चेंडून अँगल डिलिव्हरी होती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा सुरू केलाय गोलंदाज आकाशनं. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने निघून गेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाचा होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मदत मैदानाच्या आतमध्ये मागितली जाते. तर तिसऱ्या पंचांनी मैदानात जायचं आहे. कमिटी मेंबर्स आपण जायचं आहे. गोलंदाजाच्या गोलंदाजी ॲक्शनवर कुठेतरी आक्षेप घेण्यात आलेला आहे फलंदाजांमार्फत. त्यामुळेच आता तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. दरम्यान या ठिकाणी माननीय श्री कमलाकर जाधव साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मराठा भागाचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील देण्यात आलेलं आहे. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 मध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 37 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक सुरू आहे. आपण पाहतोय की पहिल्या फेरीचा हा सामना आहे. अल्फाते स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करत आहे. चेंडू उंच गेलाय. फिल्डर चेंडूच्या खाली आहे परंतु झेल ड्रॉप. वाहुली संघ एक चांगला संघ आहे परंतु कुठेतरी होताना दिसत आहे. जास्त अवघड चेंडू नव्हता. उंच जरूर गेला होता चेंडू परंतु विकेट किपरच्या माध्यमातून चूक घडली आहे. विकेट किपरनं फॉल देखील केला होता. 2 धावा घेण्याची संधी होती या चेंडूवर. मुळीसकडे सध्या स्ट्राईक आहे. अरमान नॉन स्ट्रायकर सेनला. यानंतर आणखी एक मोठी मॅच दुसऱ्या फेरीतील आजचा पहिला सामना पाहायला विसरू नका. कोकसे विरुद्ध BCC बोरिवली. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. हा बॉल थोडा वेगवान बॉल होता. इनसाइड एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतो. शॉर्ट स्क्वेअर लेग कडे विकेट किपर बॉलवर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक होऊ शकतो परंतु
तो प्रयत्न टाळावा लागणार आहे आणि निश्चितच विचार बदलावा लागला फलंदाजाला. एकच धावेवर सध्या शेवटी समाधान व्यक्त केलं गेलंय. सिंगलच्या मदतीनं 40 धावा धावफलकावर लागतायत. या सामन्याची नाणेफेक जय हनुमान वाहुली संघाने जिंकली होती. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बऱ्यापैकी कामगिरी गोलंदाजांनी आतापर्यंत तरी केलेली आहे. फार मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालेली नाहीत गणपती स्पोर्ट्स पडगा संघाचे फलंदाज, परंतु एक समाधानकारक धावसंख्या जरूर आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. अँगल चेंज करतोय गोलंदाज. सुरुवात केली होती राईट आर्म राऊंड द विकेट, आता ओव्हर द विकेट जाण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाज आकाशनं, कारण डावखुरा फलंदाज आता त्याच्या समोर आलाय. फक्त दोनच खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत, एक शॉर्ट साइडमॅन आणि एक बॅकवर्ड पॉइंट. 7 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा नियमच आहे, आपण पाहतो की किमान तुम्हाला फक्त दोनच खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत लॉंग पॉवर प्ले ओव्हर्समध्ये. म्हणजे तुम्ही 7 खेळाडू सीमारेषेवर तैनात करू शकता लॉंग पॉवर प्ले ओव्हर्समध्ये. आपण त्याचा बॉल पोल करायचा होता, मात्र बॉल अगदी बॅटला बीट करून निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये केली आकाशनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं होतं की 37 धावा धावफलकावर होत्या. या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत आकाशनं. मात्र हा बॉल खूपच खराब आहे. इट्स अ बीमर आणि बॉल निघून जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एकूण 5 धावा. खूप जास्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळेच कुठेतरी चेंडूवरचं नियंत्रण गमावलं गोलंदाजानं. विकेट किपरसाठी देखील खूप अवघड होतं चेंडूला अडवणं आणि विकेट किपरला देखील बीट करून बॉल निघून गेलाय. खूप फाईन सीमारेषा पलीकडे 5 धावा मिळत आहेत. एकूण नो बॉल आणि चौकार. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि अशा प्रकारे जर अवांतर धावा खर्च करण्यात आल्या तर निश्चितच संघ अडचणीत सापडू शकतो. जय हनुमान वाहुली. सामन्यासाठी हा बॉल आणखी एक बीमर चेंडू. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. एकदम कंप्लीट दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि काय चाललंय मैदानात. फेकाफेकी आणि पळापळ. तिसरी धाव देखील कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. म्हणजेच 4 धावांचा पुन्हा एकदा बोनस मिळतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 49 या आकड्यावर. 49 धावा फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंतच्या खेळामध्ये. 5 चांगली गोलंदाजी करत होता. पहिले 4 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते आकाशनं, परंतु खूप जास्त वेग काढण्याच्या नादात 2 सलग बीमर चेंडू टाकले आणि त्यामुळे सध्या त्याला गोलंदाजीसाठी बंदी करण्यात आलेली आहे या मॅच मध्ये. त्यांच्या भूमिकेत आपण पाहतोय कृष्णा केणे आणि अमोल दळवी यांना. फ्री हिट कंटिन्यू. स्ट्राईक मोईसकडे आहे. ऑफ साईडला लॉंग ऑफ डीप कव्हर, एक बॅकवर्ड पॉईंट डीप मध्ये हेडमॅन सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला 4 खेळाडू सीमारेषेवर. टप्प्याचा बॉल हा चांगला बॉल आहे. ऑन ड्राईव्ह केलाय. तेवढा चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील. चेंडूची फेक देखील चांगली होती, परंतु विकेट किपर कडून घडली आहे चूक आणि त्यामुळेच आता तिसरी धाव देखील कंप्लीट करण्यात आलेली आहे. तर मागच्या काही चेंडूंवर ज्या अवांतर स्वरूपात धावा मिळालेले आहेत अल्फाटेक स्पोर्ट्स पडगा टीमला, त्यामुळेच आता त्यांची स्थिती खूपच आपल्याला छान दिसते, चांगली मजबूत स्थिती दिसते. 50 धावांचा पल्ला देखील पार केला गेलाय. धावसंख्या झाली 52. 52 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या 4 चेंडूंवर गोलंदाजी आपण पाहिली होती या ओव्हरमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये आकाशच्या माध्यमातून असं वाटत नव्हतं की 50 धावा धावफलकावर पाहायला मिळतील, परंतु त्यानंतर वारंवार चुका पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल अरमानसाठी. यावेळेस जबरदस्त फटका. स्विंग केला चेंडू ऑन साईडला. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. ग्रेट फिनिश.
के लिए टॉस इम्पोर्टेंट है। पहले बल्लेबाजी करना चाहोगे या फिर गेंदबाजी? बैटिंग। बैटिंग चुनी है आपने। सामने एक बड़ी टीम है जो एक नंबर 1 टीम कही जा सकती है, पीटीसी की इस सीजन में बढ़िया फॉर्म में चल रही है। तो बैटिंग करते हुए क्या रणनीति रहेगी, कौन ओपन करने आएगा, कितना स्कोर बनाना चाहेंगे? स्कोर तो 60 प्लस बनाना चाहेंगे इंशाल्लाह, लेकिन ओपन कौन करेगा ये अब तक कुछ हम लोग ने प्लान नहीं किया है। आप देखते हैं मैच के सिचुएशन के हिसाब से इंशाल्लाह। पहले राउंड का मैच जो आपने जीता, जिस तरह का खेल हुआ, पूरी तरह से संतुष्ट है? नहीं, कहीं ना कहीं हमारे जो मेन बॉलर है जिनसे बहुत ज़्यादा हमको उम्मीद है, उन्होंने ज़्यादा रन खर्च किए, उनसे बहुत ज़्यादा उम्मीद है ये मैच में अच्छी से अच्छी बॉलिंग करें। और टीम में कोई चेंजेस? नहीं, वही। थैंक यू सो मच हमसे बातचीत करने के लिए. आपको हार्दिक शुभकामना इस मॅच के लिए. पण ते पहिला जो सामना जिंकलेला आहे कुठेतरी नौका संघ होता, मात्र आता एक मजबूत संघ तुमच्या समोर आलेला आहे. तर कशा प्रकारची मानसिकता तुमची आहे आणि तुमच्या संघाची आहे? मानसिकता फ्री माइंड आहे आणि बीसी चांगला संघ आहे आणि 3 मॅचेस झाले या सीझनमध्ये. एक त्यांनी जिंकले, 2 आम्ही जिंकले, त्यामुळे चांगलाच खेळ होईल. हे आवर्जून तुम्ही उल्लेख केलेला आहे की 2 सामने तुम्ही जिंकलेले आहेत, मात्र बीसीसी संघ देखील विजयासाठी आता असुसलेला आहे. तर प्रथम तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. साधारणतः किती धावांपर्यंत थांबण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 50च्या आत थांबण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांच्याकडे राहील आणि माझी 2 चांगले बॉलर आहेत, चांगले 50च्या आत थांबण्याचा प्रयत्न आहे. तुमच्या संघामध्ये काही चेंजेस वगैरे जरूर आलेला आहे. निश्चितच, म्हणजेच तुमची फलंदाजी आणि गोलंदाजीची जी ताकद आहे ती वाढलेली आहे. आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहे मॅचसाठी. तर मित्रांनो, बीसीसी बोरिवली संघाने टॉस जिंकलाय पुढील सामन्याचा आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू. चालू असलेला सामना आपण पाहतोय अल्फाते स्पोर्ट्स विरुद्ध जय हनुमान बाहुली. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचलेली आहे. सलामीवीरांवर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. मिथुन आणि रोहित ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप मजबूत पायाभरणी करावी लागणार आहे विजयासाठी, कारण टार्गेट मोठं आहे. धावांची मोठी इमारत जर तुम्हाला बनवायची असेल तर निश्चितच पायाभरणी ही चांगलीच झाली पाहिजे आणि तो प्रयत्न जरूर असेल या दोन्ही सलामीवीरांचा. पॉवर प्लेचा कुठेतरी याचा प्रयत्न असणार आहे. विनंती असेल फलंदाजांना, आपण देखील वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ दौडू नका. $59 to win. खूपच सुंदर ही कासनी क्रीडा नगरी आहे आणि तेवढंच आल्हाददायक, सुंदर, प्रसन्न असं वातावरण सकाळपासूनच आपल्याला अनुभवायला मिळत आहे. कालचा जो खेळ आपण पाहिला तो देखील अतिशय सुरेखरित्या पार पाडण्यात आला. कालचा दिवस गाजवला स्वराज इलेव्हन टोहळी संघानं, ज्या संघानं सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. आज देखील एक संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे, परंतु तो कुठला संघ असेल ते आताच सांगणं फार कठीण असेल. तसंही क्रिकेटच्या खेळामध्ये भाकीत करू नये, कारण क्रिकेटचा खेळ कसा आहे, महान आणि चित्तीनं भरलेला खेळ. 2 खेळाडू सीमारेषेवर, दोन्ही ऑन साईडला. पहिला बॉल, टप्प्याचा बॉल आहे. अतिशय चांगला फटका, अगदी कंट्रोल शॉट, जमिनी लगत मारलेला फटका आहे. टेट स्क्वेअर लेगला फील्डरचा प्रयत्न खूप चांगला, मात्र चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांनी रोहितनं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. मिथून नॉन स्ट्रायकर सेमला आहे. पहिल्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज उमेदनं. स्क्वेअरलेगला एक फिल्डर आणि एक व्हाईटिश लॉंगॉनकडे आपल्याला फिल्डर दिसतोय. स्क्वेअरलेगचा फिल्डर थोडासा समोर देखील आहे, जेणेकरून तो मिड विकेटचा जो एरिया आहे तो देखील कव्हर करेल.
लॉंग ऑन थोडासा वाईड आहे, त्यामुळे तो देखील ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनकडे जाऊ शकतो. यावेळेस अक्षरशः हवेत बॉल खेळून काढलाय, परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू लँड झालाय. टॉसिक बॉलवर येतोय, चांगली फेक आहे, परंतु तरी देखील 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट. खूप चांगलं क्रिकेट. बॉल देखील चांगला होता आणि फटका देखील आपण पाहिलं की पायांच्या टोकाने येणारा बॉल होता, त्याला अक्षरशः खुदून काढलं होतं, हवेतून फटका मारला होता. आक्रमकता पहिल्या बॉलपासून पाहायला मिळत आहे रोहितच्या फलंदाजीमध्ये आणि त्याचीच खऱ्या अर्थानं गरज आहे. अल्फाते स्पोर्ट्सच्या गोलंदाजीवर हल्ला चढवावाच लागणार आहे विजयासाठी. जय हनुमान वाहुली टीमच्या फलंदाजांना. वाहुली टीमकडे देखील चांगली विस्फोटक फलंदाजी आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये देखील आपण पाहिलं तर समीर असेल, शुभम असेल, यांसारखे चांगले चांगले फलंदाज आहेत. पावलाचा वापर करून यावेळेस लॉफ्ट केला आहे लॉंगॉनच्या दिशेनं. फिल्डर भरपूर दूर आहे, एका टप्पाच्या साहाय्यानं बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खूप चांगली बॅटिंग, फुटवर्कचा चांगला वापर केला जातोय. अगदी चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर अगदी सुरक्षित स्थानावर हा फटका मारला होता. सरळ बॅटनं बॉल लॉफ्ट केला. लॉंगॉनचा खेळाडू खूप वाईट होता आणि त्याचाच फायदा उचलला गेलाय. पहिला चौकार आलाय रोहितच्या बॅटमधून. उमेर वन्स घेत आहे विकेट. यावेळेस फुल टॉस आहे ऑफ साईडला. प्रतिम शॉट, नेत्रदीपक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. मध्ये रोहितच्या माध्यमातून या अगोदरचा फटका आपण पाहिला होता की सरळ बॅटनेच खेळला होता, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार केली गेली आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि आता मात्र प्रेशर जे आहे ते गोलंदाजावर वाढत चाललेलं आहे. 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 12. अतिशय दमदार सुरुवात आपल्या टीमला करून देत असताना बॅट्समन रोहित. पहिल्या 2 चेंडूंवर 2 दुहेरी धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर मात्र चौकारामध्ये डील करताना दिसतोय फलंदाज रोहित. क्षेत्ररक्षणाचं जे जाळं आहे ते या प्रकारे ऑफसाईडला 4 फिल्डर्स आणि ऑफसाईडला एक खेळाडू सीमारेषेवर वाईडिश लॉंग ऑफ कडे आणि एक टाऊ कॉर्नर ऑन साईडला. यावेळेस ऑन साईडला बॅकआउट ऑफ द स्क्वेअर अप्रतिम शॉट. बॉल निघून जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मिळतोय षटकार. केली जात आहे. आखूड टप्प्याचा बॉल होता, अगोदरच शफलिंग केलं होतं, एक्सचेंजचा वेध घेणारा बॉल होता, मात्र काय जबरदस्त टायमिंग साधलंय. बॉल फेकून दिलाय लॉंग लेग क्षेत्रातून 6 धावांसाठी. दर्जेदार फलंदाजी करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन रोहित. एक यंग टॅलेंट वाहुली गावचं आपल्याला हे पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता, उसळता बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातात आणि एज देखील लागली. यस, फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. जबरदस्त बॅटल रंगलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाज उमेर आणि त्याच्या विरोधात आपण पाहिलं रोहितनं 5 बॉल्समध्ये 18 धावा जोडल्या. मात्र 6व्या बॉलवर षटकाच्या अखेरच्या बॉलवर मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद केलंय बॅट्समन रोहितला. चांगली सुरुवात करून दिल्यानंतर तंबूचा रस्ता पकडलाय रोहितनं. पहिलं षटक कंप्लीट. धावसंख्या 1 बाद 18. टार्गेट आहे 59 धावांचं, म्हणजेच आता उर्वरित 3 षटकांमध्ये तब्बल 41 धावांची आवश्यकता आहे. धावगती जी पहिल्या बॉलपासून आपण पाहिली होती की प्रति षटक धावाच्या सुरुवातीपासून जवळपास 15ची होती, ती थोडीशी आता कमी झाली. 13.67च्या सरासरीनं इथनं प्रति षटक धावा जोडाव्या लागतील. अजूनही भरपूर अंतर कापून काढायचं आहे जय हनुमान वाहुली टीमच्या फलंदाजांना. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय समीर ठाणगे, ज्यानं खडगा टेनिस क्रिकेटमध्ये विशेषतः अनेक मैदानं गाजवलेली आहेत. हुकमी एक्का म्हणून देखील समीरकडे पाहिलं जातं. समीर असेल, शुभम असेल, हे 2 जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे आता चांगला अनुभव देखील आहे. त्यामुळेच या खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा असतात.
सध्या स्ट्रायकिंग एंडला मिथुन आहे. मिथुन देखील एक अनुभवी खेळाडू आहे. दोन्ही फलंदाजांसाठी चांगला प्लॅटफॉर्म रचून दिलेला आहे बॅट्समन रोहितनं. बाद होण्यापूर्वी 6 चेंडूंमध्ये 18 धावांचे योगदान दिलं. 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं नवीन षटकाला सुरुवात करतोय PTC मधील सर्वात अनुभवी खेळाडू शाहिद शेख. षटकातील पहिला बॉल फुल टॉस फेकून दिलाय डिस्कवर लेगच्या वरून. फ्लॅट षटकार. इस स्वर्गीय महादेव उर्फ बाबू साहेब द्रविड़ मेमोरियल कप 2021 में शाहिद शेख का पहली गेंद कमजोर रही और उसका भरपूर फायदा उठाया बैट्समैन मिथुन ने. बहुत आक्रामक तेवर दिखाते हुए इस समय वाहुली टीम के बल्लेबाज. एक का जवाब पूरी तरह से पत्थर से दिया जा रहा है. स्कोर 24 रन एक विकेट के नुकसान पर. इस बार ऑप्शन के बाहर और काफी बाहर दी है गेंद. दिशा इन वाइड है. दबाव जरूर रहेगा गेंदबाजों पर क्योंकि पहले ओवर में धुआंधार बैटिंग की रोहित ने. आउट जरूर हुए लेकिन उन्होंने कहीं ना कहीं अपना काम बखूबी से निभाया. जिस चीज़ के लिए उनको ओपन करने के लिए भेजा गया था वही चीज़ की उन्होंने. इस बार गेंद को लॉक कर दिया है. गेंद जा रही है डीप विकेट की तरफ. पहले बाउंस पर फील्डर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. ये गेंद की थी एंगल के तहत बाहर निकालने का प्रयास लेकिन थोड़ा आगे रख बैठे थे और बहुत ही बढ़िया संपर्क गेंद और बल्ले के बीच में. ऑप्शन के थोड़ी बाहर की गेंद थी उसको ऑन साइड में लॉफ्ट कर दिया था. लिक्विड विकेट के खिलाड़ी ने सोचा कि वो बाउंस पर फील्ड करेंगे. थोड़ा आगे भी आए थे लेकिन गेंद उनके सामने से उछल गई. टप्पा पड़ने के बाद स्पंजी बाउंस देखने को मिला. निविया गेंद का इस्तेमाल किया जा रहा है इस टूर्नामेंट में और गेंद फील्डर के सिर के ऊपर से बाउंड्री के बाहर. चौका आता हुआ मिथुन के बल्ले से. स्कोर उछलता हुआ 29 रन 1 विकेट के नुकसान पर. और ऐसे लग रहा है कि इस मैच में अब स्थिति मजबूत हो गई है जय हनुमान वाहुली टीम की और 30 रनों की जरूरत. इस बार ऑफसाइड में बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा पेश करते हुए इस समय मिथुन एक चौका और 2 छक्कों की मदद से 3 गेंदों में 16 रन बना चुके हैं और कहीं ना कहीं शाहिद शेख की गेंदबाजी की धज्जियां उड़ेड़ रहे इस समय. वाइड हाफ वाली मिली थी उसका फायदा उठाया. इस बार शॉट ऑफ लेन बैक फुट पर जाकर हैमर किया है गेंद को. डीप कवर में बढ़िया कैच. ओहो कमाल का कैच. एक ही हाथ से कैच लिया है वहां पर नबील द्यूकर ने. जो हमारी कैटेगरी को बिलोंग करते हैं कमेंटेटर है. बहुत जबरदस्त कमेंटेटर है लेकिन क्या कमाल का कैच लिया उन्होंने. उसके बाद सेलिब्रेशन भी देखने लायक है. हालांकि ये गेंद कमजोर थी. शॉर्ट पिच गेंद थी. ऑप्शन के काफी बाहर जगह भी मिली थी. बैकफुट पर जाकर जोरदार पंच लगाया था लेकिन ओहो ये अद्भुत कैच है. नबील ने कमाल कर दिया है. संभवतः इस टूर्नामेंट का सबसे अच्छा कैच. यदि ये कैच छूट जाता तो मुझे लगता है कि 6 रन भी मिलते बैट्समैन को. और इस तरह के कैचेस आपको मैचेस जिताने में बड़ी भूमिका अदा करते हैं. विकेट की जरूरत थी क्योंकि बैट्समैन मिथुन बहुत खतरनाक नजर आ रहे थे. 35 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर. 16 रनों का योगदान दिया आउट होने से पहले मिथुन ने. 2 बैट्समैन जो आउट हुए हैं दोनों ने भी बढ़िया बैटिंग की. रोहित ने 18 रन बनाए. मिथुन ने 16 रन बनाए. अब 2 नए बल्लेबाज क्रीज पर और 2 बहुत ही अच्छे बल्लेबाज क्रीज पर. शुभम और समीर. समीर के पास स्ट्राइक. इस बार फुलर लेंथ बॉलर के बगल में से ड्राइव कर दिया है. सीधे बैट से लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद है. वहां पर 1 रन लेने का अवसर. स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 2 विकेटों के नुकसान पर. अभी भी एक गेंद इस ओवर में शेष है यानी कि कुल मिलाकर 13 गेंदें इस मुकाबले में बची हुई है. इन 13 गेंदों में जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. 13 बॉल्स एंड 23 रन टू गेट. थोड़ा सा पलड़ा मुझे कहीं ना कहीं भारी नजर आ रहा है वाहुली टीम का. लेकिन देखिए मैच की जो स्थिति है उसको बदलने में ज़्यादा वक्त लगता नहीं है. ऐसा एक खेल है. इस बार खेलना चाहते थे
लेकिन बीट हुए। अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर छकाया है बैट्समैन को और इसके साथ ही ओवर खत्म होता हुआ। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। तो 36 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। मैच में काफी रोमांच अभी भी बरकरार है। ज्यादातर रोमांचक मुकाबले देखने को मिले हैं इस पूरे टूर्नामेंट में। कल भी एक से बढ़कर एक मुकाबले देखने को मिले थे। कल तलवली टीम भी यहाँ पर एक्शन में थी। साथ में हमने देखा कि बादानी टीम, एकवीरा बादानी बी टीम, जिन्होंने अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन कहीं ना कहीं खराब गेंदबाजी और क्षेत्ररक्षण के चलते दोनों को मैच से हाथ धोना पड़ा था। कल की विजेता टीम साबित हुई स्वराज 11 ढोले। आतिश कोविंद ने शानदार गेंदबाजी की, सिरताज और साहिल शेख ने बढ़िया बैटिंग की। साहिल का ऑलराउंड प्रदर्शन देखने को मिला था। ये मैच इस समय बहुत दिलचस्प स्थिति में बना हुआ है। 12 गेंदों में 23 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए जय हनुमान बाहुली टीम को। अलपते स्पोर्ट्स पड़गा टीम ने 58 रन बनाए 4 ओवर्स में, टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए, और उसको करारा जवाब रोहित और मिथुन ने जरूर दिया है, लेकिन जिम्मेदारी इस समय समीर और शुभम के कंधों पर। नया ओवर लेकर मास शॉट पिच गेंद इस बार बैकफुट पर जाकर हुक कर दिया है लॉन्ग लेग की तरफ। फील्डर वहां पर कोई भी नहीं है, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। बहुत ही बढ़िया पोजीशन में आ गए थे पहले ही शॉट खेलने के लिए, हरकत में आ गए थे और हरकत में ही बरकत होती है। खाली क्षेत्र में गेंद को खेल दिया था लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। समीर के बैट से ये खूबसूरत चौका। स्कोर उछलता हुआ बाहुली टीम का 40 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब 11 गेंदें शेष है, जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। इस मैदान पर जहां पर बाउंड्री ज़्यादा लंबी नहीं है और विकेट भी बहुत बढ़िया है बल्लेबाजी के लिए, इस तरह के लक्ष्य को बचाना थोड़ा सा मुश्किल। इस बार देखिए दिशाहीन गेंद, पहले ही आपके पास रन अब कम बचे हुए हैं, उसमें इस तरह की गेंदबाजी की जाती है तो और भी मुश्किल हो सकता है मैच को जीतना। वैसे देखा जाए तो अलफते स्पोर्ट्स ने टारगेट बहुत अच्छा सेट किया था, लेकिन चूंकि पहले 2 ओवर में गेंदबाजों को खासी मार पड़ी है, जिस वजह से दबाव कहीं ना कहीं अलफते स्पोर्ट्स के ऊपर है। किफायती गेंदबाजी की ज़रूरत। अगली गेंद लेफ्ट आउट ओवर द विकेट। इस बार गेंद को पटक दिया है और कहीं ना कहीं ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, जाने दिया बैट्समैन ने। शॉर्ट पिच गेंद 1 फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर, जहां एक बाउंसर तो कर सकते हैं एक ओवर में गेंदबाज। तो ये गेंद टॉट चली गई है। अब समीकरण बदलता हुआ, 10 गेंदें शेष, जीतने के लिए 18 रनों की जरूरत। कश्मकश है मैच में। इस बार बैकफुट पर जाकर घुमा दिया है, डीप बैकफुट स्वेल्ले की तरफ, फील्डर है वहां पर, शानदार कैच। साहिल ने कोई गलती नहीं की और विकेट मिलता हुआ यहां पर गेंदबाज को। कैचिंग बहुत बढ़िया देखने को मिल रही है। नबील ने जिस तरह से डीप कवर में कैच लिया एक ही हाथ से, उन्होंने कहीं ना कहीं एग्जाम्पल सेट किया है अन्य फील्डर्स के लिए कि मुश्किल से मुश्किल कैच भी लिए जा सकते हैं और इस तरह के कैचेस यदि फील्डर लेते रहेंगे तो ज़रूर दिक्कतें आ सकती है वहाँ की टीम को। मैच अब यहाँ से हम देखें तो बिल्कुल 50-50 नज़र आ रहा है। समीर आउट हुए 5 रनों का योगदान देने के बाद नए बैट्समैन आए हैं प्रज्वल। आगे रखी हुई गेंद थोड़ी देर के लिए हवा में खेला था, लेकिन फील्डर बहुत दूर है काउ कॉर्नर की तरफ। 1 रन मिलता हुआ और दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर बैट्समैन प्रज्वल। ध्यान ही नहीं रही था उनका अपने पार्टनर की तरफ और रन आउट होते हुए विकेट का पतन। के स्कोर पर ये चौथा छक्का लगता हुआ।
एक रन तो जरूर था वहां पर, लेकिन दूसरा रन बनना बहुत मुश्किल था क्योंकि गेंद सीधे फील्डर की तरफ चली गई थी और फील्डर भी तेजी से आए थे वहां पर गेंद पर तौसीफ। बढ़िया फील्डिंग और अच्छा थ्रो भी। एक ही पटड़ी पर दोनों गाड़ियां नजर आ रही थी, कहीं ना कहीं गलती प्रज्वल की थी। स्कोर 42 रन, जीतने के लिए अभी भी 17 रनों की जरूरत, 8 गेंदें शेष। इस बार उछाल दिया है गेंद हवा में, एक और कैच का मौका, कोई गलती नहीं। बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिल रही है और ये मैच काफी अब पलटता हुआ नजर आ रहा है, धीरे धीरे सही लेकिन पलड़ा भारी होता जा रहा है अलफतेह स्पोर्ट्स का। सतीश 2 ओवर के बाद स्कोर 36 था, लेकिन इस ओवर में देखिए हालत खस्ता हो गई है कहीं ना कहीं वाहुली टीम की। एक के बाद एक बड़े बड़े झटके लगते हुए छक्का लगाने की कोशिश की थी वहां पर बैट्समैन ने, आकाश ने, लेकिन उससे सफल साबित नहीं हो पाए। ज़्यादा ऊपर खेल बैठे थे और डीप फॉरवर्ड करने पर एक अच्छा कैच समाप्त किया फील्डर ने। मास बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए, और यहाँ पर इस बीच अगमन होता हुआ प्रथमेश पाटिल का फिल्म्स मूवीज जिनके माध्यम से आप ये सीधा प्रसारण देख रहे हो। स्वागत है आपका प्रथमेश। 42 रन बने हैं, 42 रन और विकेट गिरे हैं 5। बैट्समैन प्रसाद, इस बार शुभम ने हेलीकॉप्टर उड़ाया है, गेंद हवा में, नबील गेंद के नीचे, ओहो इस बार कैच ड्रॉप। इससे पहले बहुत ही शानदार कैच लिया था नबील ने। ये कैच हालांकि आसान तो नहीं था लेकिन लेना जरूरी था। कोशिश बढ़िया की थी नबील ने, कोशिश को तो पूरे मार्क्स मिलेंगे लेकिन कहीं ना कहीं नतीजा उनके पक्ष में नहीं रहा है। कैच ड्रॉप हुआ है, सिंगल इस आखिरी गेंद पर। ओवर समाप्त होता हुआ तीसरा स्कोर 43, 43 रन 5 विकेटों के नुकसान पर, यानी कि अब अंतिम ओवर में जीतने के लिए बाहुली टीम को बनाने होंगे 16 रन। 6 गेंदें और 16 रन। कश्मकश भरा मैच है, कांटे की टक्कर है वाहुली और अलफतेह स्पोर्ट्स पड़गा के बीच में। फिर तुरंत से जाना है प्लीज, अलफतेह स्पोर्ट्स के कैप्टन ज्यादा समय बर्बाद ना करे क्योंकि ज्यादा समय है नहीं। आज कहीं ना कहीं शेड्यूल थोड़ा लेट चल रहा है, इसके बाद भी कुल मिलाकर 4 मैचेस होने हैं। सो प्लीज समय के मामले में कोऑपरेट करें अलफतेह स्पोर्ट्स के कैप्टन। पहले 2 ओवर की जो स्थिति थी उसमें बहुत ही बढ़िया बैटिंग हमने देखी थी और स्थिति काफ़ी मजबूत नज़र आ रही थी। 59 रनों का पीछा करते हुए 36 रन बना लिए थे, सिर्फ 2 ही विकेट गिरे थे वाहुली टीम के, लेकिन पिछला ओवर बहुत ही ज़बरदस्त रहा। मास ने अपनी टीम को पूरा मौका दिया है इस मैच को जीतने का, लेकिन अभी भी कहना मुश्किल है कि कौन सी टीम जीतेगी। लाइन के पार कौन पहुंचेगा ये कहना बहुत मुश्किल। नबील दिवकर के हाथ में है गेंद, एक अच्छा कैच लिया, अद्भुत कैच। पिछली गेंद पर कैच ड्रॉप हुआ है उनके हाथ से और अभी देखना है कि गेंदबाजी किस तरह की कर पाते हैं नबील दिवकर। वैसे नबील को खेलते हुए बहुत कम ही देखा गया है, वो जब भी टूर्नामेंट चलता है तो ज़्यादातर उनकी जगह कमेंट्री बॉक्स में होती है, लेकिन आज अलफतेह स्पोर्ट्स का प्रतिनिधित्व करते हुए नबील दिवकर। अच्छे खासे रन है उनके पास बचाने के लिए। फेंट स्ट्राइक शुभम के पास है और शुभम का विकेट बहुत ही महत्वपूर्ण है। कहीं ना कहीं अलफतेह स्पोर्ट्स और जीत के बीच में यदि कोई दीवार है तो वो शुभम है, जो किसी भी गेंद पर बड़ा प्रहार कर सकते हैं। कवर सर्कल के अंदर एक शॉट थर्ड मैन, बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर है। फुल टॉस गेंद, उसको स्विंग कर दिया है ऑन साइड में, 2 खिलाड़ियों के दरमियान से बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। नबील की पहली गेंद खराब रही, फ्लाइट देने का प्रयास किया था लेकिन बिल्कुल भी नियंत्रण में नजर नहीं आए। फुल टॉस गेंद कर बैठे, वो भी लेग स्टंप की तरफ, उसको निकाल दिया खूबसूरती के साथ बाउंड्री लाइन के बाहर शुभम ने। तीसरे अंपायर की मांग की जा रही है बीच मैदान में, थर्ड अंपायर आपको मैदान में जाना है। नबील की गेंदबाजी एक्शन पर भी कहीं ना कहीं ऑब्जेक्शन लिया गया है। नबील के लिए अच्छा मौका भी है, हर विकेट के लिए प्रकाश गगे साहब की ओर से 100 रुपयों का इनाम है
मुझे लगता है कि विकेट यदि नबील लेना चाहेंगे तो वो शुभम का ही विकेट निकालना चाहेंगे, क्योंकि शुभम बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। जीवन दान उनको मिला है फ़ायदा उठाते हुए। इस बार बढ़िया गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर छकाया। नबील एक ऐसे खिलाड़ी है जो हार कतई नहीं मानेंगे, अंत तक लड़ेंगे। बहुत बढ़िया मैच। 4 गेंदें शेष है, जीतने के लिए 12 रनों की ज़रूरत और चेजिंग कंपलसरी है। नबील ने पहली गेंद से कवर का खिलाड़ी जो है वो उसको सर्कल के अंदर रखा है और एक शॉट थर्ड मैन। फुल टॉस इस बार जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए। इनसाइड एज लेकर गेंद ट्रैवल हो रही है काऊ कॉर्नर की तरफ, लेकिन रन नहीं लिया गया है। ओहो, शायद रन लेते, पहला रन तेजी से लेते तो शायद 2 रन भी बन सकते थे, लेकिन स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, जिस वजह से रन लिया ही नहीं है वहाँ पर शुभम ने। तो ये बहुत बड़ा डिसीजन है उनका और शायद गलत भी साबित हो सकता है। इसको सही ठहराने की कोशिश करेंगे। 3 गेंदें 12 रन और उसको सही ठहराते हुए इस बार लाजवाब स्ट्रोक, लॉफ्ट कर दिया गेंद को ऑन साइड में डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन। इस बार कमजोर गेंद थी, बिल्कुल स्लॉट में कर बैठे थे, ऑफ स्टंप के थोड़ी बाहर थी, उसको ऑन साइड में स्लॉक किया, उछाल के खेल दिया शुभम ने 6 रनों के लिए। समीकरण बदलता हुआ 2 गेंदों में अब 6 रनों की आवश्यकता है। स्कोर हुआ है 53 रन 5 विकेटों के नुकसान पर। बहुत ही रोमांचक मैच। अल्फते स्पोर्ट्स पड़गा बनाम जय हनुमान वाहुली टीम 59 रन अच्छा कर रही है। दिलों की धड़कनें तेज कर देने वाला मैच। 2 गेंदें और 6 रनों की आवश्यकता। इस गेंद से पहले सिंगल आसानी से बन सकता था, लेकिन कहीं ना कहीं अपने आप पर विश्वास था वहाँ पर बैट्समैन शुभम को, अपने आप को बैक किया उन्होंने, स्ट्राइक रोटेट की नहीं और अगली गेंद पर जड़ दिया शानदार छक्का। तो बहुत ज़बरदस्त कशमकश है, कांटे की टक्कर। गेंद और बल्ले के बीच का ये घमासान। नबील क्या 2 अच्छी गेंदें कर पाएंगे? यदि वो 2 अच्छी गेंदें करते हैं तो ज़रूर अल्फते स्पोर्ट्स इस मैच को जीत सकती है, लेकिन बैट्समैन एक बड़ा शॉट खेलते हैं तो भी वाहुली टीम मैच को जीत सकती है। और अभी भी मैं मानता हूँ कि ये मैच बिल्कुल 50-50 है। सिली पॉइंट की तरफ एक खिलाड़ी रखा जा रहा है। नबील की एक अलग रणनीति, बैट्समैन पर दबाव बनाना चाहते हैं। बहुत ही निर्णायक गेंद करने जा रहे हैं नबील दिवकर। फील्डिंग में हल्का सा परिवर्तन, जो कवर में खिलाड़ी था उसको थोड़ा सा अपनी दाहिनी तरफ सरकाया गया है, यानी कि एक्स्ट्रा कवर की तरफ। अगली गेंद इस बार शफल करते हुए खेलने की कोशिश, लेकिन पूरी तरह से बीट हुए। डॉट गेंद। क्या मैच है! 1 गेंद और 6 रनों की आवश्यकता वाहुली टीम को। दोनों टीमों के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। बहुत ही लाजवाब मैच। 1 गेंद और छक्के की आवश्यकता है। गोल्डन छक्का जड़ना होगा मैच को जीतने के लिए शुभम को। शुभम मंझे हुए खिलाड़ी है। मैच काफ़ी ऊपर नीचे होता रहा है, घड़ी में लगे पेंडुलम की तरह, कभी इस तरफ तो कभी उस तरफ, कभी इस गली तो कभी उस गली, इस तरह का ये मैच रहा है। कभी पलड़ा भारी हुआ है वाहुली का तो कभी अल्फते स्पोर्ट्स का, लेकिन अब नतीजा निकलेगा अंतिम गेंद पर। 7 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। सिली पॉइंट अभी भी मौजूद, 1 खिलाड़ी कवर पॉइंट पर। आखिरी गेंद सीधे बैट से उछाल दिया है, गेंद हवा में, तारामंडल में भेज दिया गेंद को। फील्डर जज कर रहे हैं लेकिन कोई मौका नहीं। गोल्डन छक्का। वाहुली टीम ने इस मैच को जीत लिया है और हीरो बने हैं शुभम।